समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 30 श्री गणेशाय नमः. नामधारक श्री राणा लागे सिद्धाची आचरणा विनवतेचं कर जोडून भक्तिभावे करून या. मागे कथा निरोपिलीचे अभिनव झाले सृष्टीची पतिता करवी विख्यातीसी वेदचारी म्हणविले त्रिविक्रम हा मुनेश्वरासी बोधिले ज्ञानप्रकाशी. पुढे कथा वर्तलिकेचे विस्तारावे जातारा 19 शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण प्रेमभावे आलिंगन आश्वासतस्य त्यावेळी एक एक महिमा सांगता विस्तारवली लोककथा संकेत मार्गे तुझा आता निरोपितेचे परिचय पुढे असता वर्तमानी त्या गाणगा ग्रामभुवने महिमावत असे नित्य नूतने प्रखात रूपे होऊन त्रयमूर्तीचा अवतार झाला. नृसिंह सरस्वती नर महिमा त्याची अपरंपार सांगता अगम्य परियसा ऐसे असता वर्तमाने उत्तर दिशे माऊस्थानी होता विप्रमहादानी नाम तया गोपीनाथ तया पुत्र होऊन मर्ती करी दुःख अनेक रीती दत्तात्रेय आराधिते स्त्री पुरुष दोघे जण पुढे झाला अनेक सुत तया नाम ठेविती दत्त असती आपण धनवंत अतिप्रीती वाढिले एकचे पुत्र तया घरी अतिप्रीती तया घरी झाला 5 संवत्सरी प्रतबंध केला तयासी 12 वर्षे होता तयासी विवाह करीती प्रीतीसी अतिसुंदर नवरीशी विचारोने प्रीती करे मदनाचे रती सरसी रूप दिसे नवरीसी अतिप्रीती सासू श्वशुराशी महाप्रेमे पती पाळती दंपती एकची वयसी अतिप्रिय महाहर्षी वर्धता झाली 16 वर्षे तया पुत्रासी दोघे सुंदर सुलक्षण एका परिचय एक प्राण न विसंबित क्षण क्षण अतिप्रिय परियसा ऐसे प्रेम असता देखा व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधे देता ऐका आरोग्य न येते असे न रुचे अन्न तयासी सदा राहे उपवासी त्याची बाहेर प्रीतीचे न घे कदा अन्न पुरुषावरी आपुला प्राण नित्य करीन उपोषण पतीस देता औषधे झाण प्राशन करी परियसा येणेपरी 3 वर्षात झाली व्याधी क्षयाचे पतिव्रता श्रीकशे पुरुषा सवे कष्ट तसे दुर्गंधी झाली त्याचे देह जवळी न येता वैद्य साथे पतिव्रता सुमनतीचे न विसंबचे क्षणभरी माता पिता दायात गोती समस्थितीची वारीती पतिव्रता ध्यानवंती न एकी बोल कवणाचे अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन करवित ते अवधारा अनेक परिचय वैद्य येती दिव्य रस औषधे देती शमन नवे कवणी रीती महाव्याधीने व्यापिले पुसती जाणत्या ज्योतिषाशी पूजा करीती कुळ देवतासी काही केली पुत्रासी आरोग्य नव्हे सर्वता वैद्य म्हणती त्यावेळी बर्वे नव्हेतासी आढळी राखील जरी चंद्रमुळे मनुष्य यत्न नव्हे आता ऐसे ऐकुने माता पिता दुःखे ताटली करीती चिंता जय जय जगन्नाथ दत्तात्रेय गुरुमूर्ती आराधुने तुम्हासी पुत्र लाधुल संतोषी पापुरूप आपणासी निदान केवी राहो पाय ऐसे नाना परी देखा दुःख करीती जननी जनका वारीत असे पुत्र एका माता पिता अलंघनी आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जसे काही असेल होणे ब्रह्मादिकांना सुटीची येणेपरी जननी जनका संभाषितसे पुत्र नेका त्यानेपरी श्री असे देखा सांगतसे परीचा म्हणे एक प्राणेश्वरी आपुले झाले आपुले दिवस सरी मज निमित्ते कष्टलीस भारी वृथा गेले तुझे कष्ट जरी राहसे आमच्या घरी तर तुझं पोषेतील परी घरी तुझं वाटेल कष्ट भारी जाई आपुले माहेर ऐसे तुझे सुंदरपण न लादे आपण दैवैने न राहे तुझ्या आहे पण माझ्या अंगस्पर्शता ऐकोनी पतीचे वचना मूर्छना आली तच्छना माता लावून याचना दुःख करी त्यावेळी म्हणेल स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मज न वेरा तुम्हासी दातारा आणि नाही गती आपण जेथे असे तुमचा देह सवेचे असे आपण पाहे मनी न करा संदेह समागमी तुमची आपण ऐसे दोघांची या वचने ऐकून या जननी जनक देह टाकून या धरणी दुःख करीती त्यावेळी उठवून या श्वशुरासी संभोगतीसे सासूसी न करा चिंता मानसी हा भरवसी न करा चिंता मानसी हा भरवसी पती आपुला वाचेल विनवती असे त्यावेळी अमराखेल चंद्रमोळे पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल सांगती लोक महिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती गाणगापुरी वास करीती तया स्वामी पाहावे त्याचे दर्शन मात्रेचे आरोग्य होईल पतीचे आम्हा पाठवा तरी त्याचे म्हणून चरणा लागली मानवली गोष्ट समजता ती माता पिता श्वशुरासी निरोप देऊन सकाळी कासी निगती झाली त्यावेळी तया रोगी करून घेऊन डोली घेऊन आली ती निघाली ती वेळी विनवते त्यावेळी आपले सासू श्वशुरासी ती स्थिर कराव्यांत कारण सुखे राव्या दोघं जण पती असे माझा प्राण राखील माझी कुळ दैवत येणे परिपती तसेच निघाली पतीसहित निगती झाली पतिव्रता क्वचित काळ मार्गक्रमिता आली गाणगापुरासी मार्गक्रमिता रोगी असे अधिक झाला त्रिदोषी उतरता ग्रामदेशी अतिसंकट झाले पाहिजे विचारित श्री गुरुची गेले होते संगमासी म्हणून जावे दर्शनासी निगता झाली त्यावेळी पतिव्रता त्यावेळी आली आपुले पतीजवळ पाहता झाला अंतकाळ प्राण गेला तत्क्षणी आकांत घरी येणारी लोळत असे धरणीवरी भोकोसुवनी घ्यावया घेत असुरी वारी तिथी असे ग्रामलोक आपळी शिरभूमीसी आणि उरी पाषाणाची केश मोकळे आक्रोशी प्रलापित असे परियसा हा देवा काय केले का मज काही गांजिले आशा करून आले राक्षसी प्राण म्हणून राखीसी प्राण म्हणून एसी पापिण दैवन आपुले पतीचा घेतला प्राण माता पितराची तजून देव घेऊन आले विदेशी येणेपरी दुःख करीत पाहू आले जन समस्त संभाषिता ती दुःख समता अनेक परी करून या व्यारिता ती नारी सुवासिनी काव दुःख करीची कामेने विचार करी अंत करणे होणार न चुके सकळी कसे ऐसे म्हणता नगरणारी तिसी दुःख झाले बरे आठवीत असे परोपरी आपले जन्मकर्म सकाळ एका तुम्ही माया बहिणी आता केव्हा वाचू प्राणी पतीचे आले घेऊन याची आशा करून आता कवणा शरण जावे राखेल कोणा मज जीवे प्राणेश्वरा तजून जीवे केवी वाचे म्हणत असे बाळपणी गौरीची पूजा केली शंकरासी विवाह होता परीची पूजा केली मंगळागौरी आयोपणाच्या आशेने पूजा केली म्या भवानी सांगती माते सुवासी अनेका परी व्रताधिकी गेले माझे कोठे गेले
केले माझे पुण्य वृथा पूजिला गौरी रवण कैसे केले माझे निर्वाण एका माय बहिणी हो आलिंगोनी प्रेतासी रुदन करी बहुसे आठवे आपले पूर्व दिवशी पूर्वस्नेह तयवेळी माता पिता बंधू सकाळी जरी असे ती तुम्हा जवळ मोगपाती अंतकाळी त्यासी विघ्न आपण केले नानापरी तेनारी दुःख करी अपरंपरी ते होता असरी अवसरी आला तिथे सिद्ध एक भस्मंकित जटाधरी रुद्राक्ष माळा भूषण अलंकारी त्रिशूदळीला असे करी येऊन या जवळी उभा ठेला संभाषित असे त्यावेळी काव प्रलापित असे स्थूळी जैसे लिहिले कपाळे त्यापरी होत असे पूर्वजन्मीचे तपफळ बोगणे आपण हे अडळ वाया रडसे निष्फळ शोक करू नको आता दिवस 8 जरी तू रडसी न ये प्राणप्रेतसी जैसे लिहिले ललाटेसी त्यापरी घडेल जाणा मूढपणे दुःख करीस स्मरतात मरण तू जानशी समजता मरण तू जानसी कवण वाचला असे दरिद्री सांगा आम्हासी म्हणत असे आपुला म्हणसी प्राणेश्वर कोठे उपजला तो नरू तुझा जन्म झाला येरू कवण तुझी माता पिता पाहे पा एका वृक्षावरी येती पक्षी अपरंपारी क्रमोनी प्रहरचारी जाती मागुती चौकडे तैसा हा संसार जाणणारी कवण वाचला असे स्त्री माया मोहे कलत्र पुत्री पती म्हणसे आपुला गंगेमध्ये जैसा फेणा तेणे परी देह जाणा स्थिर नोहे याची कारण शोकवृथा करू नको पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे पाहू आपुले कर्म कैसे आहे त्याचा गुण उद्भवे गुणानुसंबंधे कर्मे घडते कर्मासारखी दुःख प्राप्ती माया मोहाची या रीती मायामय संबंधे माया संबंधे माया गुण उपजे सत्वरज तमगुण येण्याची तिन्ही देह जाणा त्रिगुणात्मक देह जाणा हा संसार वर्तमान समस्त कर्माच्या आधीन सुख दुःख आपुले गुण भोगीचे आपले अर्जव कल्पकोटी दिवसावरी देवास आयुष्य आहे झरी त्यासी काळ न चुके सरी मनुष्याचा कवनपाड काळ समस्ताची कारण कर्माधीन देह गुण स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासी काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण उपजाचा संतोष नको मन मेलिया दुःख न करावे जदी गर्भ होता नरू नाश जाणीचे प्रख्यात तुरू जैसे जैसे गुणकर्म विवरू तैसे मरण जन्मपरी सकोणा मृत्यू पूर्व वयसे कवणा मृत्यू वृद्धाप्यसी जैसा आज अवश्य जासी तयापरी घडे जाणा पूर्वजन्मासारसे भोगणे वय दुःख सुख दुःख वंशी कलत्रपुत्र हर्षी पाप पुण्यांचे जाणं आयुष्य सुख दुःख जाणं समस्त पापवश्य पुण्य ललाटी लिहिली असे ब्रह्म आढळ जाणं विद्वजना शतसहस्त्र कोटी जन्मी तू कवनाची कोण होती गृहिणी वाया दुःख करीसे जणी मूर्खपणे करू नये पंचभूतात्मक शरीर त्वचामास शिरारुदीन मेदमजा अस्थिर नर विष्टमूत्रा श्लेष्म संधी ऐसा शरीर घोरात पाहता काय असे स्वार्थ मलमूत्र भरले रक्त तया कारणे शोक करीसी विचार पाहे पुढे आपुला कोणे परी मार्ग असे भला संसार सागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बळे येणे परी ती असी बोधिती झाला तापसी ज्ञान झाले ती असी सांडी शोक त्यावेळी घर जोडून त्यावेळी माता ठेवून चरण कमी विनंतीचे करुणा बाळी उद्धरी स्वामी म्हणून या कवण मार्ग आपण असे जसं स्वामी निरोप दिसी जनकजननी तू आमाची तारी म्हणत असे कवणे परी तरेना आपण हा संसार भवारणा तुझा निरोप करीन म्हणून चरणी लागली एकोणी तियेचे वचन सांगे योगी प्रसन्नवदन बोलत असे विस्तारून आचरण श्रियांची इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतीत पाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रेतांग नाशो कोण नाम 300मोध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरण